मंदिराचे दान चोरी प्रकरण जे आहे, अयोध्येतील राम मंदिराचे दान चोरी प्रकरण आहे, कसं बघताय साहेब? धार्मिक स्थळ आहे, एवढं मोठं देवस्थान, एवढे कोट्यवधी रुपयाची चोरी जात आहे. तर आता राम मंदिराच्या ठिकाणी जो घोटाळा झालेला आहे, ब्लॅकमेल झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि राम मंदिराच्या ठिकाणी जगभरातून त्या ठिकाणी पैसा आला होता. लोकांनी पै पैसा त्या राम मंदिरासाठी दिला होता. अनेक वर्षांपासून हा संघर्ष चालू होता की राम जन्मभूमी जी आहे ती आमच्या ताब्यात आली पाहिजे. आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद ज्यावेळेला मोगल इथं आले त्यावेळेला तिथलं राम मंदिर तोडून त्या ठिकाणी आपली बाबरी मस्जिद बांधण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा हा लढा होता. पण त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या नंतर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होतं. साकेत नावाने ते शहर प्रसिद्ध होतं. आणि त्या काळामध्ये बुद्धिझम हा सर्व देशभरामध्ये होता. त्यामुळं पहिलं त्या ठिकाणी बुद्धाचं मंदिर होतं. पण नंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू धर्माची स्थापना झाली. आणि हा जो बौद्ध धम्म हा विश्व शांतीचा धम्म होता, विज्ञानवादी धम्म होता, अंधश्रद्धेला विरोध करणारा होता. त्यामुळं नंतर जे सगळे जे बुद्धिस्ट लोक होते ते नंतर हिंदू झाले. त्यामुळं ज्या ठिकाणी बुद्ध मंदिरं होती त्या ठिकाणी हिंदू मंदिरं त्या ठिकाणी आली. आणि बाबरी मस्जिदच्या खाली राम मंदिराच्या अवशेष सापडल्याची माहिती एका मुस्लिम समाजाच्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सगळा अभ्यास करून त्या ठिकाणी ती जी जागा आहे ती राम मंदिराला दिली. तर हा जो भ्रष्टाचार झालेला आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोक पकडण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे त्याची चौकशी चालू आहे. त्यामुळं शेकडो कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि कोणी असेल, छोटा मोठा असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की काँग्रेसने आरोप केलेला आहे की भाजपने स्वतःचेच बगलबच्चे राम मंदिर ट्रस्टवर बसवले होते आणि त्यांनी चोरी केली. नाही, काँग्रेसचा आरोप जो आहे तो काँग्रेस आरोप करण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही आहे. त्यामुळे त्यांचा आरोप आहे. आता त्यामध्ये भाजपला तर थोडंच माहीत होतं हे असं काय करणार आहेत म्हणून. पण ज्यांनी केलेलं आहे त्यांना काही सोडलेलं नाही आहे, त्यांना पकडलेलं आहे. त्यांच्यावर पूर्णपणे चौकशी चालू आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपामध्ये तथ्य नाही. असे लोक भाजपने याच्या संस्थेमध्ये ठेवले होते असा आरोप करणं योग्य नाही. पण भ्रष्टाचार झालेला वस्तुस्थिती आहे आणि ही गोष्ट तेवढी योग्य नाही असं आमचं मत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणत आहे की जी SIT नेमलेली आहे, SIT नेमली या प्रकरणासाठी, त्याच्यामध्ये मोदींचेच हस्तक्षेप SIT मध्ये आहे. मग तपास कसा होणार? हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे SIT मध्ये मोदींचे फेवरवाले लोक तिथं आहेत असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही. SIT नेमलेली आहे, ती पूर्णपणे चौकशी करणार आहे. आता आरोप करायचे असतील त्यांचं तोंड कोणी बंद करू शकत नाही. पण SIT जी नेमलेली आहे ते सगळे लोक स्वतंत्र आहेत, त्याचा BJPशी काही संबंध अजिबात नाही आहे. त्यामुळे SITने चौकशी पूर्ण करावी. जर तसं असतं तर कोणाला पकडलं नसतं. जे लोक पकडलेले आहेत ते जर कोणाचे भाजपचे असोत किंवा काँग्रेसचे असोत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरूच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की SITमध्ये मोदी फेवरचे लोक आहेत असं म्हणणं योग्य नाही आहे. मोदींना भ्रष्टाचार अमान्य आहे आणि नरेंद्र मोदी जे सत्तेवर आलेले आहे ते काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला त्यांनी उघड केलं. 2G स्टेपनचा घोटाळा असेल, कोयला घोटाळा असेल, कॉमनवेल्थचा घोटाळा असेल, अशा पद्धतीचे अनेक मोठमोठे घोटाळे झाले होते. आणि त्या घोटाळ्यावरून प्रहार केल्यामुळंच
नरेंद्र मोदी हे सत्तेवर आलेले आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराचं प्रकरण हे आमच्या काळामध्ये, आमच्या सरकारमध्ये काही की तो कुठं समोर आलेलं नाही आहे. राम मंदिरामध्ये झालेली गोष्ट तेवढी योग्य नाही. माणसाची मेंटॅलिटी, प्रवृत्ती या माणसाची अलीकडे बदललेली आहे आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना अजिबात सोडलं जाणार नाही अशी भूमिका सरकारची आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होईल का किंवा बाहेरून पाठिंबा देईल अशा चर्चा सुरू झालेल्या आहे. काय वाटतं साहेब, होईल का असं? मला वाटतं की अजितदादा जर असते तर जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती एनडीए सोबत येणार होती आणि एनडीए सोबत येणार होती म्हणण्यापेक्षा अजितदादांचा ग्रुप आणि शरद पवारांचा ग्रुप हे एकत्र येण्याची चर्चा पूर्णपणे झालेली होती आणि त्याच्यामध्ये हे ठरल्याची माहिती आहे की शरद पवार साहेबांचं वय झालेलं असल्यामुळं ते जास्त राजकारणात राहणार नव्हते. पण सुप्रिया सुळे आणि जे त्यांचे 8 खासदार आहे, ते ज्या काय त्यांचे जे आमदार आहे, हे सगळे अजितदादांच्या सोबत म्हणजे अजितदादा त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार होते आणि सगळे आमदार खासदार जे आहे ते एकच राष्ट्रवादी बनणार होते, बनण्याची शक्यता होती आणि सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रिपद द्यायचं असंही ठरलं होतं अशी माहिती आहे. म्हणजे त्या आता अजितदादांच्या अपघातामुळं तो विषय थांबला. परंतु जर अजितदादा असते तर अजितदादांचं म्हणणं एवढंच त्या काळामध्ये होतं की तुम्हाला जर शिवसेना चालते तर BJP का चालत नाही. शिवसेनेसोबत आपण आलेले आहात तर भाजपसोबत जायला काही हरकत नाही आणि आपल्या विकासासाठी आपण सत्तेमध्ये राहिलं पाहिजे आणि नरेंद्र मोदींचा अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे. नरेंद्र मोदी आणि शरद पवार माझे गुरु आहेत अशा पद्धतीची भूमिका बारामतीमध्ये जाऊन त्यांनी मांडली होती आणि मी मुख्यमंत्री असताना शरद पवारांचा मी सल्ला किंवा शरद पवारांचा आदर्श मी घेतलेला होता अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती. त्यामुळे मी सुद्धा पवारसाहेबांना अनेक वेळेला आव्हान केलेलं होतं की आपण NDA सोबत आलं पाहिजे. जॉर्ज फर्नांडिससारखे शरद यादव असतील, त्यानंतर नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असेल, नवीन पटनायक असेल, DMKची करुणानिधी असतील, असे अनेक नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात NDAमध्ये होते आणि NDAचे चेअरमन हे जॉर्ज फर्नांडिस होते. त्यामुळं पवारसाहेबांनी NDA सोबत आलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. त्यांनाही मी 1-2 वेळेला बोललेलो आहे. पण पवारसाहेब मात्र इकडे येण्यासाठी तर तयार नव्हते. पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आत्ता पुढे काय होणार आहे ते काय मला माहीत नाही. आता जर दोघे एकत्र येणार असतील आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेब जर NDAमध्ये आले असते, पूर्वी जर ते 1914 जर ते NDA सोबत आले असते तर कदाचित शरद पवार देशाचे राष्ट्रपतीसुद्धा होऊ शकले असते. पण ते काय इकडे आले नाहीत आणि आत्ता पुढे काय होणार आहे मला माहीत नाही. आता काय नक्की होणार आहे. जर ते आले तर त्यांचं तर स्वागतच आहे. पण बघा पुढं काय. वर्षभरामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीची पदाची निवडणूक वर्षभरात होणार आहे. तर आपण त्या यादीमध्ये आहात का? आपण इच्छुक आहात का राष्ट्रपती पदाची? कुठल्या लाईनमध्ये? राष्ट्रपती पदासाठी. नाही, मी राजकीय सामाजिक माणूस आहे तर मी राष्ट्रपतीचा विषय अजिबात नाही आहे. मी मंत्री आहे आणि मंत्रिपदामुळं मला लोकांची कामं करता येतात, लोकांचे प्रश्न मांडता येतात. त्यामुळं राष्ट्रपती बनून म्हणजे राष्ट्रपती बनण्याचा काही विषय अजिबात नाही आहे. एक दलित चेहरा म्हणून BJPच्या नजरेत आहे का तुम्ही? एक दलित चेहरा म्हणून BJPच्या नजरेत राष्ट्रपती नाही. दलित चेहरा तर आता रामनाथ कोविंद होते. एकदा रामनाथ कोविंद यांना 5 वर्षे त्यांना राष्ट्रपतीपद मिळालं होतं. आता द्रौपदी मुर्मू यांना मिळालेलं आहे. पुढे आता कोण होणार आहे काय मला माहीत नाही आहे. पण जो होईल त्यांना आमचा पाठिंबा असेल. मी त्यांना मतदान करणार. 2 दिवसाच्या पावसाने सरकारचे वाबाडे बाहेर काढले अशी टीका विरोधात करताय. काय वावाडे? पाऊस झाला म्हणून. सरकारचा जास्त पाऊस झाला.
नाही, जास्त पाऊस झाला सरकारचे वाभाडे काढण्याचा विषय नाही आहे. पाऊस जरा आवश्यक आहे. कुठं जास्त पाऊस पडतोय, कुठं अजून पाऊस पडलेला नाही आहे. पण आता सरकारचं म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्येच आता बरेच जिकडं पाऊस झालेला आहे तिकडे सगळ्या गावागावामध्ये पाणी शिरलेलं आहे, रस्त्यामध्ये पाणी आलेलं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी सगळं पाणी झालेलं आहे. त्यामुळं आता सरकारचे वाबडे काढण्याचा विषय नाही आहे. पाऊस आवश्यक आहेच, पाऊस आवश्यकच आहे. पण त्याचं आता एकदम एवढा पाऊस येतो की त्याचं नियोजन किती केलं तरी आता काय खेड्यापाड्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आपल्या गावागावामध्ये आलेलं आहे. कारण नद्या सगळ्या तुडूंब भरलेल्या आहे. त्यामुळं आता त्याचं नियोजन जे आहे ते परमनंट करणं आवश्यक आहे. म्हणून मी अगोदरच सांगितलं की नद्या जोडण्याचा प्रकल्प हातात घेतला पाहिजे. आणि एका नदीचं पाणी दुसऱ्या नदीकडं गेलं की पूर वगैरे येणार नाही, पाणी गावात शिरणार नाही. तर त्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. नद्या जोडण्याच्या प्रकल्पाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. सर, आरक्षण उपवर्गीकरण में आपका क्या फैसला है, क्या कहें? तर उपवर्गीकरण जे आहे ते सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की असं ते करता येणार नाही. कारण देशामध्ये 1200 जाती आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती एसटीच्या आहे. त्यामुळं वर्गीकरण करण्याच्या संबंधामध्ये मतभेद आहेत. काय लोकांचं म्हणणं आहे वर्गीकरण केलं पाहिजे, काय लोकांचं म्हणणं वर्गीकरण करू नये. पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. म्हणजे वर्गीकरणाची तशी आवश्यकता नाही आहे. वर्गीकरणापेक्षा ज्या जातींना आज रिझर्वेशनचा फायदा होत नाही आहे त्याचं कारण हे आहे की शिक्षणाचं प्रमाण त्या जातीमध्ये कमी आहे. जसं आता मातंग समाज आहे, तर मातंग समाजाला शिक्षणामध्ये कशी त्यांना चांगली संधी मिळेल किंवा त्यांची मुलं कशी जास्तीत जास्त शिकून पुढे येतील यासाठी सरकारने एखादा आराखडा तयार करावा आणि त्यांच्या मुलांनासुद्धा कॉम्पिटिशनमध्ये ते आले तर त्यांना नोकऱ्या मिळतील. आता ते त्यांना नोकऱ्या मिळतात पण त्या अल्पशांना नोकऱ्या मिळतात. आणि बौद्ध समाजामध्ये बाबासाहेबांच्या मुवमेंटमुळं एक मोठी जागृती आहे आणि त्यामुळं बौद्ध समाजातले लोक अनेक IAS IPSमध्ये एकदम अनेक मुलं त्यामध्ये पास होतात. त्यामुळं अनेक क्षेत्रामध्ये बौद्ध समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळं काही लोकांना वाटतंय बाबा यांना ज्या जागा मिळालेल्या आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की त्यांनाही जागा मिळाल्या पाहिजेत. आंबेडकरी मुवमेंट म्हणजे सर्व जाती जमात्यांना घेऊन जाणारी मुवमेंट आहे, एकाच जातीसाठी काम करणारी मुवमेंट नाही. त्यामुळं बौद्ध समाजावरही अन्याय होऊ नये, मातंग समाजावर अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणजे कॅटेगरायझेशन करत असताना कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. आणि कॅटेगरायझेशनपेक्षा जर इतर ज्या जातीमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्यांना ते प्रमाण कसं वाढवायचं या संबंधामध्ये विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यांनाही जागा मिळाल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं कॅटेगरायझेशन न झालेलं बरं आहे. पण जर होत असेल तर जातीच्या पर्सेंटेजप्रमाणे ते करावं अशी आमची मागणी आहे. प्रत्येक जातीचं जे प्रमाण आहे, आता बौद्ध समाजाचं प्रमाण जवळजवळ 9% आहे आणि इतर जातींचं सगळ्या प्रमाणात 4% आहे. त्यामुळं आता ते 4% जे आहे ते प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे त्या पद्धतीने त्यांना ते द्यावं अशी आपली सूचना आहे. तुम्ही सरकारमध्येच आहात तर तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही सरकारमध्येच आहात ना, तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही ते सांगितली माझी भूमिका. नहीं माझी भूमिका तर मी सांगितली ना. हिंदी में सवाल है, ऑपरेशन टाइगर है, 6 सांसद उद्धव ठाकरे गुट के शिवसेना एकनाथ शिंदे के पास गए, तृणमूल के सांसद एक अलग पार्टी में गए. क्या ये जो चल रहा है तो आने वाले चुनाव के मद्देनजर मोदी और शाह में कुछ कोलवार चल रहा है? नहीं, मोदी और शाह में बहुत बड़ी एकता है, बहुत बड़ी दोस्ती है. और अमित शाह जी, नरेंद्र मोदी जी ने प्रधानमंत्री रहना चाहिए ये भूमिका की अमित शाह है. और जो मतलब ऑपरेशन टाइगर है, मुझे लगता है वह ये ऑपरेशन टाइगर भी नहीं है, ये ऑपरेशन देवेंद्र जी भी नहीं है,
तो ये ऑपरेशन उद्धव ठाकरे ऑपरेशन है, क्योंकि ये ऑपरेशन उद्धव ठाकरे जी का हुआ है। उनके 6 MLA मतलब 6 MP उद्धव ठाकरे को छोड़कर अभी एकनाथ शिंदे के साथ चले गए हैं। उसके पहले 40 MLA एकनाथ शिंदे के साथ चले गए थे। अभी चर्चा ये है कि उद्धव ठाकरे जी के पास जो 20 MLA है, उसमें से 14-15 MLA भी यहाँ जा सकते हैं। और एक दिन ऐसा आ जाएगा कि भाई इतने MLA और MP इधर आ रहे हैं, तो उद्धव ठाकरे को भी एक दिन आना पड़ेगा। उद्धव ठाकरे भी इधर आ सकते हैं। तो मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी ने 2019 में गलती की कि उन्होंने कांग्रेस NCP के साथ अलायंस करके वो मुख्यमंत्री बने, और इसका झटका मतलब उनको बहुत ज़्यादा मतलब उनको हो रहा है। तो उद्धव ठाकरे जी ने महायुति के साथ ही रहना चाहिए था, लेकिन महायुति के साथ तो न रहने से उनका इतना भारी नुकसान हुआ है। शिवसेना भी उनके हाथ से चली गई है, धनुष्यबाण भी उनके हाथ से चला गया है। अभी MP MLA उनको छोड़कर जा रहे हैं। बाद में मुंबई कॉरपोरेशन के कॉरपोरेटर भी जा सकते हैं, क्योंकि लोगों को लग रहा है कि भाई एकनाथ शिंदे जी की भूमिका सही है और शिवसेना का सही नेता एकनाथ शिंदे है, ऐसा लोग मान रहे हैं। और इसीलिए मुझे लगता है कि इतनी फूट शिवसेना में हो रही है। उद्धव ठाकरे जी अगर BJP के साथ रहते थे तो शायद ये वक्त उनके ऊपर नहीं आता था। उद्धव ठाकरे जी ने शिरडी में बताया ये जो कुछ चल रहा है ये देवेंद्र फडणवीस जी को टारगेट कर रहे हैं, उसके लिए ये सब ऑपरेशन नहीं, देवेंद्र फडणवीस का कोई तो संबंध नहीं है। उनका टारगेट का क्या मतलब है? देवेंद्र फडणवीस जी आके मुख्यमंत्री है, 5 साल तक मुख्यमंत्री रहेगी, और वहाँ कोई दिल्ली में किसका नंबर लगने वाला नहीं है। दिल्ली में 29 में भी सत्ता हमारी आएगी और वहाँ नरेंद्र मोदी ही वहाँ के प्रधानमंत्री बनेगी 4थी बार, क्योंकि मोदी जी को पूरा रिकॉर्ड तोड़ना है। और अभी मोदी जी का एज जरूर बड़ा है, लेकिन उनकी तबीयत बहुत अच्छी है और भी वो 8 साल तक काम कर सकते हैं। और इसीलिए 29 में भी मोदी ही वहाँ के प्रधानमंत्री बनेंगे। वहाँ किसका नंबर लगने का विषय बिल्कुल नहीं है। नरेंद्र मोदी और अमित शाह में आपके पसंदीदा कौन है? हाँ, दोनों में नरेंद्र मोदी और अमित शाह में आपके पसंदीदा कौन है? वो तो आपने इंटरव्यू वाला सवाल पूछा। नहीं, हाँ, नरेंद्र मोदी और अमित शाह दोनों में नरेंद्र मोदी जी को मैं ज़्यादा पसंद करता हूँ, क्योंकि नरेंद्र मोदी जी सबको साथ में लेकर आगे जा रहे हैं और नरेंद्र मोदी जी विकास को बढ़ावा दे रहे हैं और अमित शाह पार्टी को बढ़ावा दे रहे हैं। अमित शाह पार्टी के इंटरनल पार्टी को मजबूत करने में उनका बहुत बड़ा योगदान है, और इसीलिए दोनों में से अगर किसको पसंद करेंगे तो मैं नरेंद्र मोदी जी को पसंद करूँगा। नरेंद्र मोदी जी ही हम सब लोगों के नेता है। एक मिनिट हाँ, हिंदी में तेव्हा बोलो। भाऊ दिल्लीत जाणार अशी चर्चा आहे आणि अमित शहा आणि शिंदेचे संबंध एकदम जवळीक झाले. येणाऱ्या काळात राज्याचं काही राजकारणामध्ये बदल होईल? राजाच्या राजकारणात बदल होईल का म्हणजे? बदल होईल का? राज्याच्या राजकारणात काही बदल होईल का म्हणजे? देवेंद्र फडणवीस हा. दिल्लीत जाणार आहेत आणि एकनाथ शिंदे आणि सध्या अमित शहाची जवळकी वाढलेली आहे. येणाऱ्या काळात काही राज्यातलं काही बदल होईल का? असं काय नाही, एकनाथ शिंदेचे आणि अमित शहाचे संबंध अत्यंत चांगले आहेतच आहेत आणि एकनाथ शिंदेना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं. आता BJPच्या एवढ्या जागा 132 जागा निवडून आल्या आणि एकनाथ शिंदेच्या पण चांगल्या जागा निवडून आल्या, 57 जागा निवडून आल्या. पण एकनाथ शिंदेच्या पेक्षा 2.5 पट जागा BJPच्या आहे. त्यामुळं BJP तसे एकदा त्यांना संधी दिलीच होती, कारण एकनाथ शिंदेच्या 40 आणि दुसरे अपक्ष 10 आमदाराच्या 50 आमदारामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलेलं होतं. त्यामुळं एकनाथ शिंदेचा रिस्पेक्ट म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच हा प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे आणि ते काय डेप्युटी CM राहणार नव्हते. पण अचानक त्यांना वरून JP नड्डांचा फोन आला की मोदी आणि अमित शहांचा निरोप आहे
आणि आपण डेप्युटी CM राहिलं पाहिजे, सरकारमध्ये राहिलं पाहिजे. मग अचानक एकनाथ शिंदेंचा एकट्याचा शपथविधी होणार होता, तो दोघांचा झाला. त्यामुळं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचंच म्हणणं होतं की एकनाथ शिंदेनाच बनवलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये मोठी त्यांच्या मनामध्ये असं होतंच की उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही 19मध्ये. तर आता उद्धव ठाकरेंना सुद्धा मी 5 वर्षापर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू देणार नाही. आणि म्हणून तो सगळा इतिहास घडलेला होता. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना बदलून एकनाथ शिंदेना करतील असा विषय अजिबात नाही. एकनाथ शिंदेने 2.5 वर्ष फार चांगलं काम केलेलं आहे आणि आताही डेप्युटी CM म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे. पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याचा विषय नाही आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, पण जो निर्णय वरचे लोक घेतील तो आपल्याला मान्य असेल. पण माझं मत असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना बदलणार नाहीत आणि BJP काही मुख्यमंत्रीपद सोडणार नाही. मोदी शाह पर एक कविता होने दो. हां, मोदी और शाह पर एक कविता होने दो. कविताचं काय करणार.